आता नेक्स्ट क्वेश्चन. सक्सेसिव्ह डिफरन्शिएशनला पण आपल्याला जायचंय, पण ते कधी लास्टच्या 1 तासामध्ये 12 पर्यंत आहे ना. पण आधी हे अशा टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करू द्यात जेणेकरून तुम्हाला पण एक कॉन्फिडन्स येईल. क्वेश्चन, इफ एक्स स्क्वेअर प्लस 6xy plus y square is equals to 10, then show that आता व्यवस्थित लिहू द्या मला क्वेश्चन. d2y by dx square is equals to 80 upon 3x plus y cube. क्वेश्चन नंबर कोणता? xi. अजून एक क्वेश्चन करायचं का? 4th क्वेश्चन मध्ये पुन्हा किती क्वेश्चन आहेत? 10. हा एक क्वेश्चन, अजून एक म्हणजे डबल डेरिव्हेटिव्हचा डिफरन्शियल इक्वेशन वाला दुसरा क्वेश्चन. तुमचा चॅप्टर नंबर 6 आहे डिफरन्शियल इक्वेशन. क्वेश्चन, y is equals to log of x plus root x square plus a square raised to the power m. Then show that x square plus a square d2y by dx square plus x dy by dx is equals to 0. हा एक क्वेश्चन लॉग वाला. क्वेश्चन नंबर किती आहे? 8. चला हा क्वेश्चन आधी सॉल्व्ह करू. सिंपल आहे पहा. फक्त आपल्याला काय करायचं, ऑब्झर्व करायचं. जे मागं केलेत ना स्टेप्स त्या पुन्हा रिकॉल करायच्या. रिकॉल म्हणजे समोरच दिसत आहेत, त्या आठवायच्या नाही. आता पहिली तर मी लॉगरिथमिकची प्रॉपर्टी वापरेल. y इज इक्वल्स टू एम पुढे येईल तर m इंटू लॉग एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बनेल. ठीक आहे. आता काय म्हणाल, आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. बाकी काय करू शकतो आपण? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स तर काय बनेल? dy बाय dx इज इक्वल्स टू फर्स्ट ऍज इट इज. फर्स्ट नाही, आता हा m आहे. तर लॉग ऑफ डब्बाचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन डब्बा. कळतंय का? इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा. ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय बनेल? डिमोटिवेट नाही व्हायचं बरं का तुम्हाला. इझीच आहे सगळं. 1 अपॉन 2 रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट इज 2x. कळालं का हे डेरिव्हेटिव्ह कसं लिहिलं मी? लॉग ऑफ डब्बाचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन डब्बा अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा म्हणजे 1 प्लस दिस. आता 2 ला 2 कॅन्सल. आता मला एक गोष्ट दिसते की मी जर इथं एलसीएम घेतला लगेच तर हे आणि हे कॅन्सल होणार आहे. म्हणजे m इंटू 1 अपॉन एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू एलसीएम घेतलं म्हणजे रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. तर आता हे कॅन्सल होताना दिसतंय का तुम्हाला? मग हे काय बनलं? m अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि या साईडला काय आपला dy बाय dx.
कळतंय? ट्रू काय करायचंय तिकडे पण एकदा पाहू. म्हणजे मला आता डायरेक्ट असं वाटतंय, काय वाटतंय तुम्हाला? काय करावं लागेल? काय करावं लागेल? अरे लगेच नाही रे, ह्याला इकडे मल्टिप्लाय करा, स्क्वेअर करा, हे असं तुम्हाला वाटत नाहीये का? लगेच डिफरन्शिएशन जर केलं तर रिचच करू शकणार नाही तुम्ही. इकडे मल्टिप्लाय करा, स्क्वेअर करा, जेणेकरून आपण आपल्या आन्सर पर्यंत जाऊ शकतो. मग इकडे जर मल्टिप्लाय केलं तर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू एम. आता स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करा. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. मग हे काय दिसेल तुमचं? एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्सचा स्क्वेअर दॅट इज इक्वल्स टू एम स्क्वेअर. आपल्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये एम स्क्वेअर आहे का? नाहीये. मग आता रे डिफरन्शिएशन केल्यावर तो निघून जाईल ना, एम कॉन्स्टंट आहे. कळतंय का? मग आता इथं काय म्हणणार? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएशन जर केलं तर फर्स्ट ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. हा, डी वाय बाय डी एक्स चा होल स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय? 2 dy बाय dx इंटू d2y बाय dx स्क्वेअर. डब्बा स्क्वेअरचा 2 डब्बा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा प्लस सेकंड ऍज इट इज dy बाय dx चा होल स्क्वेअर ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x अँड दॅट इज इक्वल टू एम स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह. आता के स्टाईलने कॅन्सलेशन. आन्सर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू d2y बाय dx स्क्वेअर प्लस मी पाहिलं पण नाही मला काय प्रूव्ह करायचंय, प्लस एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू 0 इज द फायनल आन्सर. कळतंय का? आता तुम्ही काय करा माहितीये का, एक एक क्वेश्चन तुम्हाला देतो म्हणजे ना आयडिया येईल तुम्हाला. क्लास वर्क. त्याशिवाय तुम्हाला असा कॉन्फिडन्स येणार नाही. म्हणजे मी करतोय सगळ्या गोष्टी. y इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ साइन इनवर्स नाही, साइन ऑफ एम कॉस इनवर्स ऑफ एक्स. देन शो दॅट दिस इज युअर क्लास वर्क. देन शो दॅट कितवा क्वेश्चन? हा, 1 मायनस एक्स स्क्वेअर d2y बाय dx स्क्वेअर मायनस एक्स dy बाय dx प्लस एम स्क्वेअर y इज इक्वल्स टू 0. करा करा सॉल्व. जर तुम्हाला अप्रोच कळत नसेल तर ते सुद्धा सांगतो. काय करा, साईनला तिकडे जाऊ द्या वायकडे, तर तो काय बनून जाईल? हा, मग साइन इनवर्स ऑफ वाय इज इक्वल्स टू एम कॉस इनवर्स ऑफ एक्स. आता इथून पुढे तर जाऊ शकता ना तुम्ही डिफरन्शिएशन वगैरे करून. जा बरं पटकन. सॉल्व करा. आज चॅप्टर फिनिश होतोय हा आपला. बरेच क्वेश्चन घेतलेत आपण. तुम्हाला सॉल्व करायचे क्वेश्चन्स.
जमतंय का? झालं का? प्रूव्ह झालं? अरे साइन इनवर्स ऑफ वायचं डेरिव्हेटिव्ह काय? 1/√1 - y² dy बाय dx. एम ॲज इट इज. कॉस इनवर्स ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय? 1/√1 - x², पण मायनसचं साइन. ठीक आहे. आता काय करायचंय तुम्हाला? हे प्रूव्ह करून दाखवायचंय. आता काय करावं लागेल? dy बाय dx सोबत काय पाहिजे? 1 - x² पाहिजे. तर ह्याला इकडे आणि त्याला तिकडे पाठवा, तर काय होईल? √1 - x² dy बाय dx इज इक्वल्स टू m इंटू √1 - y². स्क्वेअरिंग करा बोथ साइड. एवढं सोपं सोपं क्वेश्चन आले पाहिजेत रे तुम्हाला. 1 - x² इंटू dy बाय dx चा होल स्क्वेअर इज इक्वल्स टू m² इंटू 1 - y². ठीक आहे. आता डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय करा? डिफरन्शिएट बोथ साइड अगेन म्हणा, कारण आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह घेतो. इथे एकदा म्हणलो होतो आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. Again differentiate both side with respect to x. First as it is derivative of second. dy by dx चा whole square, त्याचा derivative 2 dy by dx into d2y by dx square. Plus second as it is dy by dx चा whole square as it is. Derivative of first, ह्याचा derivative minus 2x. That is equals to m square in bracket 1 चा derivative 0, y square चा derivative 2y dy by dx. अरे m square 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, y² चा डेरिव्हेटिव्ह 2y dy बाय dx. कळतंय का? हम्म. जी स्टाईलने काय करा? कॅन्सल करा. काय बनेल? 1 - x² d2y बाय dx² मायनस x dy बाय dx. आणि हा m² मायनस m² y इकडे आला तर प्लस m² y इज इक्वल्स टू 0. कळतंय का? आता हा क्वेश्चन करू व्यवस्थित. हे दिलंय x² plus 6xy plus y² is equals to 10. Then show that d2y by dx² is equals to 10, 80 upon 3x plus y cube. 3x plus y cube नाही, 3x plus y the whole cube असेल. काय करा? डिफरन्शिएट, डायरेक्ट डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. दिलेलं इक्वेशन काय बनेल हे सांगा चला पटकन. 2x plus 6 in bracket first as it is derivative of second plus second as it is derivative of first 1 plus ह्याचा derivative 2y
डीवाय बाय डीएक्स हे पॅरामेट्रिक सॉरी हे कोणतं डिफरन्शिएशन आहे इम्प्लिसिट फंक्शन आहे ना. सो दिस इज द मेथड ऑफ डिफरन्शिएशन बाय ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. आता 2x यांच्या सगळ्यांमधून 2 कॉमन निघतोय का? 2 कॉमन काढा. झिरोला डिवाइड करा, झिरोने डिवाइड करा म्हणजे झिरोला डिवाइड करा. एक्स प्लस 3 इन ब्रॅकेट एक्स डीवाय बाय डीएक्स प्लस वाय डीवाय बाय डीएक्स इज इक्वल्स टू 0. आता हा x हा 3y म्हणजे x प्लस 3y कळतंय का? हा 3x डीवाय बाय डीएक्स हा y डीवाय बाय डीएक्स म्हणजे काय? प्लसचा 3x प्लस वाय डीवाय बाय डीएक्स इज इक्वल्स टू 0. कळालं का काय केलंय ते? कळलं? आता काय करा ह्याला त्या साईडला शिफ्ट करा. मग डीवाय बाय डीएक्स काय येईल? ह्याला त्या साईडला शिफ्ट केलं तर मायनसचं साईन देऊन आपण असं लिहू एक्स प्लस थ्री वाय डिनॉमिनेटरला जाईल, त्या न्यूमरेटरला जाईल आणि 3x प्लस वाय डिनॉमिनेटरला जाईल. बरोबर का? ओके. आता मला असं वाटतंय की इथं जर आपण क्वेश्चन रूल घेतला, क्वेश्चन रूल लावला, बरोबर ना, तर खाली स्क्वेअर होईल पण आपल्याला इथं क्यूब पाहिजे डिनॉमिनेटरला. नंतर पाहून घेऊ आपण काय होतंय ते. पण इथून एक गोष्ट आपल्याला अजून कळतीये डीवाय बाय डीएक्स वरून. डीवाय बाय डीएक्स वरून ही गोष्ट कळते आपल्याला, हे तर सांगितलंय. आता व्यवस्थित पहा काय करतोय आपण. क्वेश्चन रूल आपण वापरणार आहे. d2y बाय dx स्क्वेअर अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणा. काय म्हणा? अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. कलर 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 ओके. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणा तर हे बनेल d2y बाय dx स्क्वेअर. क्वेश्चन रूल जर वापरला तर मायनसचा साईन बाहेर आहे, खाली 3x प्लस वायचा स्क्वेअर बनेल आणि वर खालचा ऍज इट इज थोडी जागा जास्त पाहिजे, थोडी नाही बरीच जागा पाहिजे. d2y बाय dx स्क्वेअर काय बनेल पहा. खालच्याचा स्क्वेअर मायनसचं साईन ऍज इट इज ना, मायनसचं साईन समोर खालच्याचा स्क्वेअर 3x प्लस वायचा होल स्क्वेअर. म्हणजे आपण आपल्या आन्सर पर्यंत जातोय असं आपल्याला वाटतंय, फक्त थोडंसं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल. खालचा ऍज इट इज 3x प्लस वाय ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह वरच्याच 1 प्लस 3 dy बाय dx. कळतंय का काय होतंय ते? सगळ्यांना कळतंय? प्लस प्लस का मायनस? मायनस. वरचा ऍज इट इज एक्स प्लस 3y ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह वरच्याच डेरिव्हेटिव्ह खालच्याच 3 प्लस dy बाय dx. कळतंय आता हे? आता मग इथून पुढे काय करायचं रे? जे आपण पहिलं केलंय त्या गोष्टी सबस्टिट्यूट करूयात. dy बाय dx ची व्हॅल्यू मायनस एक्स प्लस 3y अपॉन 3x प्लस वाय सबस्टिट्यूट करा. तर हेच इक्वेशन आता असं दिसेल. मायनस ऑफ, जागा जास्त लागणार जरा, मायनस ऑफ 3x प्लस वाय. आता इथं काय सबस्टिट्यूट करा? -3 म्हणजे हे मायनस डीवाय बाय डीएक्स ची व्हॅल्यू ती टाकतोय आपण. -3 इन ब्रॅकेट एक्स प्लस 3y. डिनॉमिनेटरला काय? 3x प्लस वाय. कळतंय? मायनस एक्स प्लस 3y इंटू 3 प्लस डीवाय बाय डीएक्स च्या जागी काय टाका? डीवाय बाय डीएक्स च्या जागी मायनसचा हे टाका. काहीच नाही करत आहे, जे आपल्याला दिसतंय त्या व्हॅल्यू फक्त आपण पुट करतोय आणि थोडंसं अल्जेब्रिक इक्वेशन्स बनवतोय. डिनॉमिनेटरला काय? 3x प्लस वायचा स्क्वेअर. आता तुम्हाला एक गोष्ट कळते की एलसीएम घेतल्यानंतर खाली क्यूब बनून जाईल. कळतंय का? हेच एक्सप्रेशन समजा पुढे घ्यायचंय तर काय करावं लागेल?
इथून कॉपी. कोणती स्लाइड आहे? स्लाइड नंबर 7. कॉपी. आता 8 ला गेलो आपण ना. हे सगळं जाऊ दे आता. डिलीट होतोय का डायरेक्ट? सिलेक्ट करायचं असेल तर सिलेक्ट. हा, आता एलसीएम घेणार आहे आपण. काय करणार आहे? एलसीएम. एलसीएम घेतल्यावर हेच एक्सप्रेशन कसं काय असं दिसायला लागलं? एलसीएम घेतल्यावर आता हेच एक्सप्रेशन कसं दिसायला लागलं पहा. मायनसचं साईन समोर आहे. डिनॉमिनेटरला काय आहे? 3x प्लस वाय स्क्वेअर, वाय होल स्क्वेअर, ब्रॅकेट स्क्वेअर आहे. आणि एलसीएम घेतल्यावर आता हा 3x प्लस वाय इन ब्रॅकेट 3x प्लस वाय मायनस 3 इंटू एक्स प्लस 3y अपॉन 3x प्लस वाय मायनस एक्स प्लस 3y इन ब्रॅकेट 3 इंटू 3x प्लस वाय. मी असं म्हणतो की हा क्वेश्चन सोपा आहे. मागचं जे क्वेश्चन मध्ये आपण अटकलो त्या क्वेश्चन पेक्षा हा क्वेश्चन सोपा आहे. याच्यामध्ये फक्त अल्जेब्रिक कॅल्क्युलेशन करायचं, एलसीएम वगैरे. एक्स प्लस 3y डिव्हायडेड बाय 3x प्लस वाय. तर हा न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर आहे ना, सगळ्यांचा डिनॉमिनेटर 3x प्लस वाय दिसतोय. तो 3x प्लस वाय आपण डिनॉमिनेटरला टाकून देऊ. कळतंय का तुम्हाला? डिनॉमिनेटरला जाईल ना हा 3x प्लस वाय. आता हेच एक्सप्रेशन कसं दिसेल? कॉपी करता येतं. ह्याला कॉपी करायचं, इथंच घ्यायचंय. मग काय होईल? हे आणि ही गोष्ट हे चांगलं आहे बरं का. टीचरचं काम वाचतंय. मायनस. आता काय होईल माहितीये? हे आपण कुठं शिफ्ट केलंय? डिनॉमिनेटरला ना. हे निघून जाईल. सगळ्यांचा एलसीएम म्हणजे सगळ्यांचा डिनॉमिनेटर सेम आहे ना आता. सगळ्यांचा डिनॉमिनेटर आता सेम बनलाय. आणि याची पॉवर आता काय बनेल? 3. कळतंय हे? पॉवर 3 बनेल. हा, कळेल तुम्हाला. वेळात लिहून झालास. हे कळतंय? आता काय करा? आता फक्त तुमचं काम राहिलंय मल्टिप्लिकेशन. आतमध्ये ब्रॅकेटमध्ये गोष्टी मल्टिप्लाय करा. मायनसचं साईन ऍज इट इज 3x प्लस वाय. आता आतमध्ये जर हा 3 मल्टिप्लाय झाला तर हा 3x प्लस वाय मायनस 3x मायनस 3y. कळतंय? मायनस एक्स प्लस 3y. हे सगळं कशाच्या इक्वल आहे? d2y बाय dx स्क्वेअरच्या. इंटू 9x प्लस 3y मायनस एक्स मायनस 3y. आणि डिनॉमिनेटरला काय? 3x प्लस वाय चा क्यूब. कळतंय? पुन्हा एक स्लाइड लागेल.
ओके. आता पहा. हा हा कॅन्सल होईल. आतमध्ये काय राहिलं? मायनसचा 2 आहे ना. मायनसचा 2 आहे, याच्यासोबत मल्टिप्लाय झाला, बाहेर मायनसचा साईन आहे. तर मायनसचा 6xy मायनस 2y³ बरोबर. तर आतमध्ये काय आहे इथं? मायनस हा 8+3y x+3y x+3y कशासोबत मल्टिप्लायड होईल? कोणता स्क्वेअर रूट कुठे? हा वाय स्क्वेअर येईल बरोबर. (6xy) आतमध्ये काय राहिलंय आता? मायनसचा 2y मल्टिप्लाय झाला तर -6xy मायनस 2y². आणि इथं 8x हे कॅन्सल झालं. हा काय झालं? आणि डिनॉमिनेटर मध्ये काय राहिलंय? 3x+y³. 3x+y द होल क्यूब. आता तुम्ही काय म्हणाल? मायनसचं साईन आतमध्ये द्याल तर जरा एक्सप्रेशन चांगलं दिसेल. आता हे मायनसचं साईन इथं दिलं न्यूमरेटरला, तर 6xy प्लस 2y² मायनस मायनसच्या जागी हा पण प्लस होईल. आणि 8x आतमध्ये मल्टिप्लाय झालं तर 8x² प्लस 24xy इजंट इट, असं बनेल का? आणि डिनॉमिनेटरला काय? अरे वर तर 80 बनायला पाहिजे होतं. आपलं आन्सर चुकलंय का? वर तर XY मध्ये एक्सप्रेशन बनतंय. व्यवस्थित पहा. 8x² प्लस 30xy प्लस 2y² कसं येतंय रे इथं? 2y². ओके, 2y² अपॉन 3x+y चा होल क्यूब. काय मिस्टेक केली का आपण? कॅल्क्युलेशन मिस्टेक आहे का काही? तर 2y² नव्हतं, 24 येतोय का? 8 ला समजा कॉमन घेतलं तर आतमध्ये काय उरलं पाहिजे माहितीये? व्यवस्थित पहा, एक्सप्रेशन मध्ये काही चूक नाही झाली ना. एलसीएम घेतला, हे याच्याशी मल्टिप्लाय झालं तर 3x+1 मायनसचा 3 आतमध्ये, हा 3 सोबत मल्टिप्लाय झालाय मायनसचा. ओके, डिनॉमिनेटरचा इथे शिफ्ट केला आपण, तर 3x+y हा 3x+9y, 3 × 3 9. ओके, मायनस x+3y 9x+3y मायनस साईन आतमध्ये गेलं तर म्हणजे मायनसचा 9y आहे इथं. छोटी चूक आहे, मायनसचा 9y मायनसचा 9y. मग इथं काय आतमध्ये उरायला पाहिजे? मायनसचा 8y. कळतंय? मायनसचा 8y जर आतमध्ये मल्टिप्लाय झाला, मायनसचा 8y जर आतमध्ये मल्टिप्लाय झाला, असे असे क्वेश्चन्स आहेत ना, एक एक क्वेश्चनला अर्धा अर्धा तास लागतो सॉल्व्ह करायला. म्हणून तर म्हणतोय, एक्झरसाइज सॉल्व्ह करायला मला 3 ते 3.5 तास लागला होता 1.5 फर्स्ट टाइम. आता हा मायनसचा 8y ना, आतमध्ये मल्टिप्लाय झाला तर -24 8 त्रिक 24 ना, -24xy आणि ह्याच्याशी मल्टिप्लाय झालं तर -8y². बरोबर. मायनसचा 24xy
आता मायनस साईन आतमध्ये घेतलं तर प्लसचं बनेल, बरोबर? समजतंय ना तुम्हाला? तुम्हाला फक्त पाहायचंय, त्याच्यामुळे तुम्ही बोर पण होऊ शकता. आता मॅथ्स आहे, काय करू शकतो आपण? 8 मायनस साईन आतमध्ये हे पण प्लसचं बनलं. आत वर काय बनायला पाहिजे? 24 इंटू 24 24 प्लस 24 48. सगळ्यांमधून 8 सक 48 कॉमन घेऊ शकतो 8 आपण सगळ्यांमधून. तर 8 इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 6xy प्लस वाय स्क्वेअर अपॉन 3x प्लस वाय क्यूब. आता वर तर 80 बनायला पाहिजे होतं, पण हे पहा आपल्याला एक्सप्रेशन मध्ये काय दिलंय? काय दिलंय? दिस इज इक्वल्स टू 10. आता रिप्लेस करू शकता पण तुम्ही त्याला 10 ने. d2y बाय dx स्क्वेअर कशाच्या इक्वल आला? 80 अपॉन 3x प्लस वाय द होल क्यूब. असे क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. तुम्ही म्हणता महाराष्ट्र बोर्डचं टेक्स्टबुक चांगलं नाही. कोण म्हणतं? एनसीईआरटीचं पण पुस्तक पाहिलंय मी. महाराष्ट्र बोर्डच्या पुस्तकामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स पण खूप जास्त आहे. पहिल्या क्वेश्चन मध्ये काय करायचं होतं? आता काय करा माहिती तुम्ही, पण सक्सेसिव्ह डिफरन्शिएशनचे प्रॉब्लेम घेऊ, स्टार्ट करू. पण त्याच्या अगोदर तुम्ही एक छोटासा ब्रेक घ्या, कारण मे बी तुम्ही सॅच्युरेट झाले आता. ठीक आहे, सॅच्युरेट झालाय कारण तुमचा हात चालू नाही आहे ना. ठीक आहे, पण गोष्टी सोप्या असतात. छोट्या छोट्या चुका आपल्याला कळलं पाहिजे आपण कुठं चूक केलेली आहे. ठीक आहे, कारण आपण हे पहा, तुम्ही ऍज अ स्टुडंट हा क्वेश्चन एकदा सॉल्व्ह केलेला असणार आहे. पुढे जाऊन तुम्हाला कळलं पाहिजे की ह्या क्वेश्चन मध्ये ऍट द एंड तेच इक्वेशन पुन्हा मिळणार आहे, त्याच्या जागी आपण 10 पुट करणार आहे. पण ते बनण्यासाठी आपण काही ना काही मिस्टेक केली. मला कसं कळलं तसं तुम्हाला पण कळणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं त्या मिस्टेक पण नाही होऊन द्यायच्या. पहिली गोष्ट मिस्टेक होऊन नाही द्यायची, आणि झाली तरी मग ती मिस्टेक असं नाही की परत क्वेश्चन पुन्हा पहिल्यापासून सॉल्व्ह करायचा. कुठं मिस्टेक झाली तिथे जाऊन पाहायचं आणि तिथून पुढे प्रोसीड करायचं. ठीक आहे, ओके. तर काय करा, 5-10 मिनिटाचा ब्रेक घ्या. ठीक आहे.